नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, माणसाने त्याच्या जीवनात व कार्यात यश मिळवून नाव करण्यासाठी कधी स्वतःला कमी समजू नये आणि प्रयत्न सोडू नये। उदाहरणार्थ, एका ऑफिसमध्ये दोन तरुणे उच्चशिक्षित तरुणे काम करत होते। दोघांचंही शिक्षण सारखंच होतं आणि दोघांनाही त्या क्षेत्राचं ज्ञान होतं। दोघंही काम करायचे आणि ते त्यांचं काम पाहून अधिक काम वाढलं। काम वाढल्यामुळं त्या माणसाला त्या ऑफिसमध्ये माणसं कमी पडू लागली। म्हणून त्याने असं ठरवलं की आपण माणसं वाढवूया। माणसं वाढवण्यासाठी त्यांनी या दोघांची परीक्षा घेण्यास ठरवलं आणि त्यांनी दोन्ही स्वरूपाची परीक्षा घेण्यास ठरवलं, एक लेखी आणि तोंडी। तर जो तरुण होता, एक तरुण असा होता त्यातला की तो स्वतःला कमी समजत होता। मग तोंडीमध्ये आपल्याला तोंडी विचारला तर प्रश्न येणार नाही, आपलं चुकल, असं होईल तसं होईल, तो असं समजत होता। आणि लेखीत सुद्धा आपले प्रश्न चुकतील असं तो स्वतःला समजत होता। आणि दुसरा मात्र स्वतःला ग्रेट समजत होता की याच्यापेक्षा मी जास्तच पुढे जाईल असं समजत होता। असे दिवसामागून दिवस गेले। एक दिवस त्या ऑफिस मधील साहेबांनी असं ठरवलं या दोघांची परीक्षा घ्यायची आणि तोंडी आणि लेखी सुद्धा। तर त्या ठिकाणी जो स्वतःला कमी समजत होता तोच पुढे गेला। कसा तर त्याचा अभ्यास तर पहिलाच होता, परंतु तो दुसऱ्या समोर लाजत होता म्हणून तो लेखीत त्यानं भरपूर असे मार्क लिहिले। कारण लेखीत त्याच्याजवळ कोणीच नव्हतं म्हणून तो लेखीत पास झाला आणि तोंडीत सुद्धा पास झाला, परंतु स्वतःला लाजू लागला। परंतु ज्यावेळेस तो माणूस प्रश्न विचारत होता, मालक, त्याला हे प्रश्न सोपे वाटले, परंतु जो मालक प्रश्न विचारत होता ते प्रश्न त्याला सोपे वाटत गेले आणि सोपे वाटता तो भरपूर असे उत्तर देऊ लागला। त्याचा परिणाम असा झाला की त्या दोन्ही परीक्षेत तो यशस्वी झाला आणि जो स्वतःला ग्रेट समजत होता, हुशार समजत होता, तो घरीच राहिला। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनींनो एवढंच की माणसानं त्याच्या जीवनात कधी स्वतःला कमी समजू नये आणि स्वतःचा आत्मविश्वास हे करू नये, ढासळू नये। जर स्वतःला कमी समजले तर माणसाच्या जीवनात यश मिळवण्याची शक्यता कमी असते। म्हणून माणसं फक्त प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करा। एवढं ठिकाणी सांगितलं। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा, त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा। म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचा का पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल या विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं। एवढं ठिकाण सांगत म्हणतो। धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल।